राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 5 दिवसांपासून आजारी आहेत। इकडे महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली आहे। आझाद मैदानावर जय्यत तयारी सुद्धा सुरू झाली आहे, पण शिंदे अजूनही आजारी असल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। महायुती सरकारच्या शपथविधीला 48 तासांपेक्षा कमी वेळ राहिलाय। आझाद मैदानात शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे, पण काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे गेल्या 5 दिवसांपासून आजारी आहेत। भाई तब्येत कशी आहे? भाई तब्येत कशी आहे? तब्येत कशी आहे भाई? भाई तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे। 28 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत अमित शहांना भेटले। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी निघून गेले। 3 दिवस साताऱ्यातल्या दरे गावात राहिल्यानंतर 1 डिसेंबरला ते मुंबईत आले। 2 डिसेंबरला शिंदे पूर्ण दिवस ठाण्यातल्या घरीच होते। त्यानंतर 3 डिसेंबरला ते ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले। एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांना ताप आलाय, घशाचे इन्फेक्शन झालंय आणि अशक्तपणाही आहे। काल गिरीश महाजनांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे। गेल्या 5-6 दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती। आपण बघितलेलं आहे, त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो। तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत। त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही, पण आज मुद्दाम होऊन मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। चर्चा झाली आहे का? कारण युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे। आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 2 दिवसापूर्वीच 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे। शिंदेंची काम करण्याची एक वेगळी स्टाईल आहे। आजारी असले तरीही इतके दिवस सहसा ते घरी बसत नाही। त्यामुळे हा शिंदेंचा रुसवा फुगवा असून त्यामागे भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांचा हात आहे असा दावा राऊतांचा आहे। एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते। दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाहीत। जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी CBI दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत। दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे। नाही बघा, या ठिकाणी बिनसलं काहीच नव्हतं। आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय हे 2 दिवसापासून आजारी होते आणि आजारी असल्यामुळे एक प्रकारचं गैरसमजाचं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलं गेलं। पण एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्वीच आपल्या समोर सांगितलं होतं की वरती जो निर्णय घेतला जाईल त्याच्यामध्ये माझी कुठली जाडकाठी राहणार नाही। शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले, तोपर्यंत एकनाथ शिंदे आजारपणातून बरे होणार का? शिंदे बरे झाले नाहीत तर शपथविधी पुढे ढकलण्यात येणार का, की शिंदेंशिवाय शपथविधी होणार हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।